सांगलीतल्या शांतिनिकेतन महाविद्यालयात परीक्षांचा हंगाम सुरू झाला होता. बीएच्या मुलांच्या परीक्षा अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपल्या होत्या. विद्यार्थ्यांचे थवे लायब्ररी आणि कॉलेजच्या आवारात बसून परीक्षेची तयारी करताना दिसत होते. आणि अशातच प्राचार्य पी.बी. पाटील यांच्या केबिनमधील टेलिफोनची रिंग वाजते. समोरून आवाज येतो, सर, एक वाईट बातमी आहे. तुमच्या विद्यालयात बीएच्या वर्गात शिकणाऱ्या रावसाहेब पाटीलच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्याला ताबडतोब घरी पाठवून द्या. प्राचार्य पी.बी. पाटील रावसाहेबला भेटून म्हणाले, रावसाहेब, तुझे वडील खूप आजारी आहेत. तू घरी जाऊन ये. भीतीने पोटात गोळा उठलेल्या रावसाहेबने तासगावची एसटी बस धरली आणि तो घरी आला. बघतो तर काय, वडिलांचे निधन झाले होते. आई आणि इतर भावंडे ऊर बडवून रडत होती. थोड्याच वेळापूर्वी भावकीने अंत्यविधी सुद्धा आटपून घेतला होता. वडिलांचे अखेरचे दर्शन रावसाहेबच्या नशिबात नव्हते. ह्या मुलावर दुःखाचा डोंगर कोसळला, पण दुःख करण्याची ती वेळ नव्हती. परीक्षा एका दिवसावर आली होती. डोंगरा एवढ्या दुःखातून सावरत रावसाहेब परीक्षा देतो आणि निकाल लागल्यावर कळतं की सांगली शहरात रावसाहेब पहिला आला होता. खरं तर रावसाहेबची महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासारखी परिस्थिती नव्हती. पण प्राचार्य पी.बी. पाटील यांनी वसंतदादा पाटलांच्या मदतीने उभारलेल्या शांतिनिकेतन महाविद्यालयाची कमवा आणि शिका अशी जाहिरात पाहून रावसाहेबने या विद्यालयात प्रवेश घेतला. आणि बघता बघता तो सर्व विद्यार्थ्यांचा लाडका झाला. ही मुलं 4 तास काम करायची आणि अर्ध्या वेळात शिक्षण घ्यायची. 4 तास कामाची या मुलांना ₹2.25 रोजंदारी मिळायची. प्राचार्य पी.बी. पाटील आमदार असताना त्यांनी किमान ₹8 रोजंदारी मिळावी हा मुद्दा विधानसभेत लावून धरला होता. हाच धागा पकडत एक दिवस सर्व विद्यार्थ्यांसमोर प्राचार्यांना रावसाहेबने प्रश्न केला, सर, तुम्ही विधानसभेत ₹8 रोजंदारी मिळावी म्हणून भांडता आणि तुमच्याच महाविद्यालयात आम्ही 100 मुले अर्धा दिवस काम करतो आणि त्याचे आम्हाला फक्त ₹1.75 मिळतात. आम्हाला किमान ₹4 तरी मिळाले पाहिजेत. प्राचार्य पी.बी. पाटील यांना रावसाहेबचं हे बोलणं खूप आवडलं. त्यांनी यावर विचार करू असा शब्द दिला. सुट्टीत रावसाहेब आपल्या तासगावच्या अंजनी गावात गेला. त्याचा कॉलेजमध्ये घालत असलेला शर्ट अगदी जीर्ण झाला होता. तो आईला म्हणाला, अगं आई, माझा शर्ट शिवून देशील काय ग? त्यावर आई म्हणाली, बाळा, अरे यात आता शिवण्यासारखं काहीच राहिलं नाही. आई घरात गेली. घराच्या पोटमाळ्यावर चढून तिने एक बोचकं काढलं. त्या बोचक्यात वडिलांचे जुने झालेले कपडे होते. आई रावसाहेबला म्हणाली, टेलरकडे जा आणि अल्टर करून घे. खरं तर मयत झालेल्या माणसाचे कपडे आपण वापरत नसतो, पण घरी इतकी गरिबी होती की परिस्थिती सगळं करायला भाग पाडते. रावसाहेब कपडे घेऊन टेलरकडे गेला. घरगुती संबंध असलेल्या त्या टेलरने वडिलांचे कपडे लगेच ओळखले आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले. वडिलांचा अल्टर केलेला ड्रेस घालून रावसाहेब घरी गेला आणि त्या माऊलीने त्याला पाहताच ती माऊली घळाघळा रडायला लागली. त्या दिवशी रावसाहेबला बाप गेल्याचं दुःख काय असतं याची जाणीव झाली. त्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि तो आईच्या कुशीत विसावला. पुढे महाविद्यालयात वार्षिक गॅदरिंग होते. रावसाहेब त्याच्या वर्गाचा प्रतिनिधी होता. त्याने सर्व विद्यार्थ्यांना एकत्र केले आणि निर्णय घेतला. दरवर्षी गॅदरिंगला प्रमुख पाहुणे म्हणून राजकीय व्यक्तीला बोलावले जाते, पण यापुढे असं होणार नाही. गॅदरिंगचा प्रमुख पाहुणा कुणीतरी साहित्यिक, कुणीतरी कलाकार, स्वतंत्र सैनिक किंवा समाजसेवक यापैकी असेल. सगळ्या मुलांचं एकमत झालं आणि त्यांनी रावसाहेबला पाठिंबा दिला. कॉलेज प्रशासनाला ही गोष्ट कळली. मुलं माघार घ्यायला तयार नव्हती. शेवटी प्राचार्यांनी रावसाहेबला बोलावून घेतलं. प्राचार्य म्हणाले, ही भूमिका योग्य नाही. कार्यक्रमाचे आमंत्रण साहेबांपर्यंत गेले आहे. आता त्यांना नको येऊ असं सांगता येणार नाही. त्यावर रावसाहेब विचारतो, सर, कोण येणार आहेत? प्राचार्य म्हणतात, सन्माननीय शरद पवार साहेब.
आजपर्यंत शरद पवार ह्या व्यक्तीबद्दल खूप ऐकलं होतं, पण कधी प्रत्यक्षात पाहिले नव्हते. त्यांना पाहण्याची प्रचंड इच्छा रावसाहेबच्या मनात होती. तरी रावसाहेब म्हणाला, सर, ही सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यावर प्राचार्य म्हणाले, हे बघा, मी तुमची दुसरी मागणी पूर्ण करतो. उद्यापासून तुम्हाला 4 रुपये रोजंदारी मिळेल. मुले खुश झाली. पवार साहेब आले. गॅदरिंग न भूतो न भविष्यती असे पार पडले आणि मुलांना त्या दिवसापासून रोज 4 रुपये रोजंदारी मिळू लागली. जन्मजात नेतृत्व गुण असलेला हा रावसाहेब पुढे तासगाव जिल्हा परिषद निवडणुकीत सांगली जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आला आणि त्याने स्वतःला समाजसेवेत झोकून दिले. घरदार सोडून तो दिवसभर लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी झटू लागला आणि लोकांना आधार वाटणारा रावसाहेब हळूहळू आबा झाला. पुढे वसंतदादा पाटील गेल्यावर आबांचा कल शरद पवारांकडे वाढत गेला आणि 1990 साली सांगलीच्या तासगाव मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आबा पाटील पहिल्यांदा आमदार झाले. पुढे 1999 ते 2000च्या मंत्रिमंडळात ते ग्रामविकास मंत्री झाले आणि त्यांनी राबवलेली संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान ही योजना महाराष्ट्राच्या गावखेड्यापासून देशाच्या कानाकोपऱ्यात लक्षवेधी ठरली. या योजनेची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. पुढे 2004 ते 2008च्या मंत्रिमंडळात आबा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले. एक दिवस एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाला जात असताना पेपरमध्ये त्यांनी बातमी वाचली. डान्स बारमध्ये पैसे उडवण्यासाठी एका मुलाने आपल्या आईची हत्या केली. या बातमीने आबांचे मन व्यथित झालं आणि त्यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. समाजाला विनाशाकडे घेऊन जाणारे, युवा पिढी बर्बाद करणारे आणि अनेक संसाराची राख रांगोळी करणारे मुंबईतील डान्स बार बंद बंद बंद. सुरुवातीला आबांना हलक्यात घेणारे डान्स बार मालक खडबडून जागे झाले. संपूर्ण देशभरात चर्चेला उधाण आले. सांगलीच्या तासगावच्या पठारापासून मुंबईतल्या गल्ली बोळात एकच चर्चा रंगू लागली. एकच प्रश्न होता, पैशाने माजलेल्या आणि राजकीय वरदहस्त असणाऱ्या डान्स बारवर बंदी घालणारा गृहमंत्री कोण? हा RR पाटील. महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि ग्रामविकास मंत्री म्हणून अनेक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेणारा, गरिबांच्या पोरांना पोलीस म्हणून सक्षम बनवणारा, संसार उद्ध्वस्त करणारी दारू आणि डान्स बार बंद करणारा, एकाच मतदारसंघात 6 वेळा निवडून येणारा, सर्वसामान्य गरिबांचा नेता, कष्टाळू शेतकऱ्यांचा लाडका आबा रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच RR पाटील. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्व RR पाटील यांच्याविषयी जाणून घेत आहोत. दिनांक 16 ऑगस्ट 1957 रोजी सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यात अंजनी ह्या गावात आई भागीरथी आणि वडील रामराव पाटील यांच्या पोटी रावसाहेब म्हणजेच RR पाटील यांचा जन्म झाला. वडील गावचे सरपंच होते. सगळं काही सुरळीत चाललं असतानाच भावकीतील भांडणे विकोपाला गेली. घरादाराची जमिनीची वाटणी झाली. सततच्या तणावाने वडील दारूच्या आहारी गेले. संसाराची वाताहत झाली. फक्त एक जमेची बाजू होती की छोटा रावसाहेब अभ्यासात मात्र हुशार होता. त्याने वर्गात कधीच पहिला क्रमांक सोडला नाही. 10वीत चांगले गुण मिळवून सुद्धा खर्च परवडणार नाही म्हणून सायन्स न घेता RR आबा आर्ट्सकडे गेले. शासनाची कमवा आणि शिका योजना असलेल्या शांतिनिकेतन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. या विद्यालयात त्यांच्यातला नेतृत्व गुण उजळून निघाला आणि शिक्षण संपल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेमार्फत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आणि पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. आपल्याला निवडून दिलेल्या मतदारांचा विश्वास त्यांनी सार्थकी लावला. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या आणि गरीब घरातून आलेल्या आबांवर सन्माननीय शरद पवार साहेबांनी विश्वास टाकला आणि RR आबा ग्रामविकास मंत्री झाले. महाराष्ट्र राज्यात न भूतो न भविष्यती असे काम आबांनी केले. त्यांनी कमीत कमी खर्चाच्या अनेक योजना राबवल्या ज्या महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या ठरल्या.
त्या काळात नियोजित कामांसाठी निधी नव्हता. जागतिक बँकेकडून निधी घेतल्या वाचून पर्याय नव्हता. पण जागतिक बँकेच्या निकषानुसार 10% लोकवर्गणी अनिवार्य होती. पण गावागावात गटातटाचे राजकारण. लोक ग्रामसभेला येऊन फक्त हाणामारी करत असत. ते लोकवर्गणी कुठून देणार? पण आबांनी जादू केली. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान ही योजना घेऊन आले आणि मोठी बक्षिसे जाहीर केली. सगळे गाव एक झाले. आपल्या गावाच्या नावासाठी ते एक होऊन काम करू लागले आणि लोकवर्गणी सुद्धा जमा करू लागले. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान या योजनेत गावातील भांडणे पोलिसात न जाता गावातच मिटू लागली. त्या काळात गावठी दारूने अनेक संसार उद्ध्वस्त होत असत. नवरा दारू पिऊन बायका पोरांना मारत असे. आबांनी गावठी दारू बंद ही योजना आणली आणि दारू विक्रीत 35% घट झाली. अशीच स्मार्ट ग्राम योजना, बिना भ्रष्टाचार पोलीस भरती असे विविध उपक्रम आबांनी राबवले. त्यानंतर डान्स बार बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेण्याचे धाडस RR पाटील यांनी दाखवले आणि यशस्वी देखील केले. गडगंज श्रीमंत असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना किंवा कुठल्याही राजकीय दबावाला न जुमानता आबा आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आजही राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री कसा असावा तर तो RR आबांसारखा असावा असा दाखला दिला जातो. पत्नी सुमन पाटील यांच्याशी विवाह करून त्यांनी सुखाचा संसार केला. त्यांना मुलगा रोहित पाटील आणि स्मिता सुप्रिया अशा 2 मुली आहेत. पुढे 2014 पासून आबांना आजारपण जाणवू लागलं. पण सतत कामाचे व्यस्त शेड्यूल, लागलेल्या निवडणुका, प्रचार सभा यामुळे आबांनी आरोग्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. परिणामी 16 फेब्रुवारी 2015 रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात आबांनी अखेरचा श्वास घेतला. RR पाटील नावाचं एक वादळ मुंबईत शांत झालं. मित्रांनो, का कुणास ठाऊक, पण आपल्या महाराष्ट्राला एक शाप आहे. इथे उभरत्या चांगल्या नेतृत्वाची वयोमर्यादा कमी आहे. आबा त्यापैकी एक होते. पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा होत राहील तेव्हा तेव्हा RR पाटील यांची जागा पहिल्या रांगेत असेल. मित्रांनो, आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलच्या माध्यमातून RR पाटील या कर्तृत्ववान व्यक्तीला मानाचा मुजरा. आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.